एक ब्रेकिंग न्यूज आहे। पुण्यामध्ये आज राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक होणार आहे। ऑनलाईन पद्धतीने ही बैठक होईल। तर आज दुपारी 3 वाजता ही बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये मराठा सर्वेक्षणातील अडचणींबाबत चर्चा केली जाणार आहे। 23 तारखेपासून मराठा समाजाचं मागासलेपणा तपासण्यासाठी सर्वेक्षण सुरू केलं आहे, पण त्यामध्ये अनेक अडचणी येताना दिसतायत आणि त्याच पार्श्वभूमीवर राज्य मागासवर्ग आयोगाची आज 3 वाजता बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते आणि याशिवाय काही तोडगा या अडचणींवर काढला जातो का ते बघावं लागेल। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। सोलापुरात मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणात धक्कादायक प्रकार समोर आलाय। खासगी कर्मचाऱ्याकडून सर्वेक्षणाचं काम करून घेतलं जातंय। पालिकेच्या अनिल खरटमल नावाच्या कर्मचाऱ्यानं खासगी व्यक्तीची नियुक्ती केल्याचं समोर आलं आहे। तर सकल मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी हा प्रकार उघडकीस आणलाय। मी माननीय उपायुक्तांना याची माहिती दिली आहे। हा प्रकार अतिशय गंभीर आहे। महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री हे संवेदनशील आहेत। त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे आणि ते सर्वेक्षण करण्यासाठी युद्धपातळीवर काम चालू आहे। तर सोलापूर महानगरपालिका जर अशा पद्धतीनं कारभार करत असेल, अशा पद्धतीने सर्वेक्षण करत असेल तर त्यांच्या सर्वेक्षणावर आमची शंका आहे। त्यामुळं माझी माननीय आयुक्तांना विनंती आहे की आपण झाडीतले शुक्राचार्य होऊ नका। ज्या 450 कर्मचाऱ्यांची आपण नेमणूक केलेली आहे त्या कर्मचाऱ्यांना दिलेले जे मोबाईल आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मोबाईलचे लोकेशन तपासा, जेणेकरून ते कर्मचारी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करतात का घरात बसून करतात हे देखील पाहणं आता गरजेचं आहे। तर आता कारवाईची मागणी केली जाते। या दरम्यान हा जो सावळा गोंधळ सुरू आहे सर्वेक्षणाच्या कामामध्ये तो नेमका कसा सुरू आहे बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। सर नमस्कार। नमस्कार। काय तुमचं नाव? अनिल खरटमल सर। कुठे आहे नेमणूक आपली? नेमणूक मंडईला आहे सर। मंडईला आहे। सर ऐका सर, माझं मी ते फक्त काय झालं माहिती आहे का, आम्हाला शुगर बीपी आहे आणि माझं ऍक्सिडेंट बी झालेलं आहे। त्यामुळे मी त्या गेट जवळ बसतो सर आणि मी ते आमच्या एका भाच्यालाच लावलंय। कोण? कांबळे शेख कांबळे? बर। काय कांबळेला लावलंय, मी तिथंच असतोय। त्यांनी ओके झालं म्हणून निघाला म्हण, फक्त ते 120 ओके झालं म्हणलं तर त्यांचा पूर्ण झाला सर डाटा। अनिल, माझ्याकडे तिथल्या 7 लोकांच्या घरचे आलेले फोनचं रेकॉर्डिंग आहे। त्यांनी काय भाषेत बोललाय, किती लोक काय काय प्रश्न विचारलाय, मला सगळं माहिती आहे। तुम्हाला तुमचं ते कोण? कांबळे शेख, तुमचं काम काय होतं? तुम्ही आजारी आहे, बीपी आहे, शुगर आहे किंवा ऍक्सिडेंट झालाय तुम्ही दिलं सर जीआयडीला मी पत्र। हा, माझं म्हणणं काय, आपलं जीआयडी बाबा कवा जवळ माझ्यात काम होतंय दुसरा नंबर दाखवतो सर मी। माझं म्हणणं काय, तुमचं हे सगळं खुलासा तुम्ही तुमच्या ऑफिसला करा, माझा काय विषय नाही ते। माझं म्हणणं काय, तुम्हाला काम जमत नाही ना तर तुम्ही जीआयडी कळवाचा संपला विषय। हे माणसं दुसरे खाजगी कशाला नाही सांगा मला? खाजगी नाही तर त्याच्या पुढे होणार नाही सर। नाही नाही दादा, कसं आहे, हे आमच्या समाजाचा इतकं विषय ज्वलंत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।